कृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 19 नोव्हेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 17वा दिवस आहे आणि आम्ही आता आहोत वडफळी या ठिकाणावरून, म्हणजेच आज आम्ही गुजरात मध्ये प्रवेश केलेला आहे काल रात्रीच। तर आता सकाळचे 6:15 झालेले आहेत, सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आम्ही पुढच्या मार्गाला निघतोय। आम्ही आता महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये प्रवेश केलेला आहे। तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। एवढी भयंकर थंडी पडलेली आहे आणि इकडे पाठीमागे नदी आहे जी मी काल तुम्हाला दाखवली असेल व्हिडिओ मध्ये, आणि धुकं पण पसरलेले आहेत, ओस पडलेले आहेत। नदी असल्यामुळे अजूनही जास्त थंडी वाजते आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते निघालेले आहेत। पाठीमागे जर बघू ना तुम्हाला वाटत असेल की आता 6:45 वाजलेले नाहीयेत म्हणून। परिक्रमावासी निघालेले आहेत बॅग सगळे तयार करून, आणि बाबाजींनी या ठिकाणी चाय प्रसादाची आता व्यवस्था केलेली आहेत। या मैया आहेत त्या चूल पेटवत आहे खाली। मैया बघा कशा बघतात, ते म्हणत असेल काय बोलतात। आम्ही आहोत आता गुजरात मध्ये आणि पलीकडे झाडे दिसत असेल ती आहे महाराष्ट्र। सकाळ सकाळी चालायला सुरुवात केलेली आहे। तर दोन्ही बाजूने उंच उंच झाडी आहे आणि मध्ये रस्ता आहे। मग अशी नदी लागली होती, प्रचंड त्याच्यातून वाफा येत होता, इतकी जबरदस्त थंडी वाजत होती, मोबाईलही हातात घेऊ वाटत नव्हता। कडेने बघा पूर्ण झाडी आहे आणि या थंडीमध्ये चालायलाही छान वाटतं। संजू बाबा बघा, वळणावळणांचा हा रस्ता आहे आणि कडेने आहेत झाडी। इकडे आहे छोटासा ओढा, डबकं भरलेलं आहे पाण्याचं। झाडी बघा उंच आहे आणि सुंदर वाटतंय सकाळ सकाळी चालायला। आता ना चालून चालून अंगात हीट तयार झाली, त्याच्यामुळे थंडी लागत नाही फारशी। नर्मदे हर। तर ही जी नदी लागलेली आहे ही आहे गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती। पलीकडे जर शेती दिसत असेल तर तिकडे आहे महाराष्ट्र आणि आम्ही आहोत इकडे गुजरात मध्ये। महाराष्ट्र इकडे आणि गुजरात इकडे। खाली नदी वाहत आहे आणि थंडगार अशी हवा सुटलेली आहे आणि हा उंच डोंगराळ भाग आहे, त्यात झाडी आहे आणि या झाडींमधून आम्ही आलेलो आहोत। आणि इकडे सूर्योदय आता थोड्याच वेळात होणार आहे। मध्ये आहेत परिक्रमावासी जे महाराष्ट्राची बॉर्डर पास करून गुजरातकडे येत आहेत। आम्ही आहोत आता कुकडी पादर या गावामध्ये आणि आम्ही गुजरात ओलांडून परत आम्ही आलेलो आहोत या महाराष्ट्रामध्ये। हे महाराष्ट्र आहे शेवटचं गाव कोणतं गाव आहे? कुकडी पादर। गवळण मैया नर्मदे हर। ते दुकान लागलेलं आहे आणि पाटील बाबांनी घेतलेलं आहे बिस्किट, पार्लेजी बिस्किट, पाण्यात बुडून खातायत। कशी लागते चव? एक नंबर। आतमध्ये आहे दुकान आणि इकडे शेकोटी केलेली आहे। शेकोटी चालू आहे, शेका शेका गावरतील ती लोक। आम्हाला वाटलं चहा आहे, तर मी तर काही चहा घेत नाही, पण बाकीचे परिक्रमावासी घेतील, पण आम्ही निघलोय पुढे। शेवटचं गाव सोडून आम्ही पुन्हा प्रवेश केलेला आहे गुजरात मध्ये। काल रात्री आम्ही गुजरात मध्ये होतो, एक नदी क्रॉस केली की महाराष्ट्र आणि इकडे गुजरात, परत आता चाललोय गुजरातकडे। पुढे आल्यानंतर आम्ही बसलेलो आहोत एका दुकानासमोर, कारण रोज सकाळी खायची सवय लागली होती। आज आश्रमही नव्हती, मग पाठीमागं दुकानातून मूग डाळ घेतली, ते बिस्किट घेतलं
आणि सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत. नाही तर पुढे बघा शेकोट्या यायला शकतो आम्ही. सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत. आम्ही थोडा वेळ बसलो, थोडं शेकलो आणि परत पुढे निघालेलो आहोत. बसलं की अजून थंडी लागते आणि चालायला सुरुवात केली की मग गरम होतं. माझ्या पाठीमागे जर तुम्ही हे दृश्य बघत असाल तर घनदाट जंगल आहे, झाडी आहे आणि मधून रस्ता आहे. कुठंतरी एखादं क्वचित घर आहे. घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये एकदम शांतता आहे. आता उतार आहे, मगाशी चढ होता, परत पुन्हा चढ लागेल कारण आज माथासर आहे. माथासर म्हणजे वरती जायचंय. नर्मदे हर. पानांचा आवाज बघा कसा येतोय. गुजरातच्या जंगलातून जात असताना सुंदर असं वातावरण आहे. समोर घनदाट झाडी आहे आणि आमच्या मातोश्री आहेत, ते आपल्याला सुंदर असं एक अभंग ऐकवणार आहे. प्रभात चारी आशी जाय पक्षिणी, प्रभात चारी आशी जाय, पिलू वाट पाहे, पिलू वाट पाहे उपवासी, पक्षिणी प्रभात चारी आशी जाय, पक्षिणी प्रभात चारी आशी जाय. नर्मदे हर. रस्त्याचा मार्ग सोडून आम्ही आता लागलेलो आहोत पगदंडी मार्गाने, कारण हा रस्त्याचा जो मार्ग होता तो जरा फिरून होता. 3 किलोमीटरचा फेरा कमी होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही या शॉर्टकट मार्गाने चाललेलो आहोत. आलेलो आहोत आता कंजीला आणि हा गुजरात मधील शुल्पानी झाडीचा आदिवासी भाग आहे. तर पाठीमागे तुम्हाला जे दृश्य दिसत आहे तिकडे लक्ष्मण बाबाजींनी आणि संजू बाबांनी सगळ्या परिक्रमावासियांना मॅगी बनवलेली आहे, कारण आज कुठेच बालभोग भेटलेला नाही. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, त्या दिवशी मॅगी बनवली होती आणि आताही मॅगी बनवलेली आहे. तर माझ्या मम्मीने तिकडे बघा पान आणलेली खायला, त्याच्यावरती खायची. मॅगी शिजलेली आहे आणि इकडे मंचरचे बाबा आहे, ते ताट घेऊन तयार आहेत. हा म्हणजे मुळगाव मंचर तसे कल्याणचे परिक्रमावासी आता बसलेले आहेत खाण्यासाठी. संगमनेर. जिथं लोक शेकायला बसतात त्याच्यावरच यांनी मांडली चूल. झाले कंप्लीट झाली. करा वाटायला सुरुवात करायची. परिक्रमावासी बसलेले आहेत उन्हातच बुंदी आणि मॅगी खायला. बुंदीमध्ये मॅगी मिक्स करायची, बुंदीमध्ये मॅगी मिक्स करायची, खायची. एकदम मस्त लागते मॅगी बुंदी. नर्मदे हर. आम्ही गरमागरम मॅगी आणि सगळ्यांनी लटकवलेले आहेत बॅगा. निघतो आम्ही पुढे, कारण की आता पुढे परत उंच उंच डोंगर आहेत. तर चला निघूयात. मॅगी घेतली आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते पुढे मार्गस्थ झालेले आहेत. आणि मला आताच संभाजीनगरचे एक बाबा जे आहेत ते मला भेटलेले आहेत. आता सांगितलं त्यांनी की तुमचे व्हिडिओ बघून आम्ही तयारी केली परिक्रमेची. संभाजीनगरचे आहेत, त्यांच्या समवेत दुसरे बाबाजी पण आहेत. तर चला निघतोय पुढे. तिकडे आहे पांढरी आणि इकडे आहे माथासर. आणि माथासर पासून गोरा कॉलनी आहे, ते आहे 20 किलोमीटर अंतरावरती. कुत्र पण आहे सोबत एक परिक्रमेत, कोणासोबत आले माहित नाही पण आहे. समोर आलेला आहे आता उंच डोंगर, तो चढायचा आहे. चढायचा म्हणजे वळणावळणांचा रस्ता आहे, पण आज दिवसभर डोंगर आहेत.
म्हणूनच नाव पडलेलं आहे माथासर. माझा आज माथा संपला आपला. हा आज माथा संपला ना. आज माथा संपणार. उद्या सपाटी. सपाटी नाही उतार आता. आता किती किलोमीटरचा प्रवास आपला? जो रस्ता आहे तो पूर्ण चढ आहे आणि मी मगाशी म्हणलं सारखं म्हणत राहील की आज माथासर आहे. मोठे मोठे चढ आहेत त्याच्यामुळे प्रचंड दम लागतंय. पाठीवर वजन आहे आणि परिक्रमा अशी बघा. हा उंच डोंगर जो आहे तो चढून आल्यानंतर इथे विश्रांतीला बसलेले आहेत. पुन्हा जो डोंगर आहे तो चढ लागलेला आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता हा चढ दिसतोय. जरी व्हिडिओ तो प्लेन रस्ता दिसत असला तरी उंच चढ आहे. कडेने डोंगर आहे, पाठीमागे आहे खोलदरी, झाड. चालताना ना असा घसा कोरडा पडतोय, आगाग होते घशामध्ये. एकदम शांत वातावरण आहे आणि परिक्रमा अशी बघा. झाला आजच्या दिवस शुलपाणी जंगल आहे. उद्या 12 किलोमीटर जायचं आहे झरवानीपासून. मग आम्ही गोरा कॉलनीला पोहोचू. मग एकदा शुलपाणी जंगल जे आहे ते समाप्त होईल. शांत वातावरण आहे. फक्त पावलांचा आणि दंडकचा आवाज येतोय. नर्मदे. दमल्या का? आमच्या ज्योतिमय्याचा पाय दुखतोय बघा. त्रास होतोय का? सर्दी झाली त्यांना, पाय दुखतोय तरी चालल्यात. नर्मदे हर. आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा ही केलीच पाहिजे. पाय दुखतोय का? पाय दुखतोय? रुपाली मैयाने बघा कपडे घेतलेले आहेत हातात. चढायला त्रास होतोय ना. चढून आल्यानंतर आम्ही स्वेटर काढलेला आहे. माझा तर अर्धवटच काढून झालेला आहे. बाकीचे परिक्रमावासी जे आहे ते चढून येत आहे आणि आम्ही बसलेलो आहोत तिथे विश्रांतीसाठी. खाली विश्रांती करून आम्ही आता पुन्हा पुढे मार्गस्थ झालेलो आहोत आणि हा परत चढ आहे. चढ चढून परत पुढे जायचं आहे. चढ असला की दम लागतो चालताना. खाली बघा सगळी झाडी आहे, खोलदरी आहे. समोर परत उंच एक चढ लागलेला आहे. दिसायला जरी हा सोपा वाटत असला तरी इकडे बघा पोलीस बाबांना त्रास व्हायला लागलेला आहे. त्यांचं तर बायपास झालेला आहे. तरी त्यांची कमाल म्हणावी. एवढे मोठे मोठे चढ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते खप्परमाल चढून आलेले आहेत आणि हा एवढा चढाव आहे तो आता चढायचा आहे. नजरेला जरी तो छान सुंदर प्लेन दिसत असला तरी चढ कसा आहे मावशी? त्रास होतो ना. आज दिवसभर चढ आहेत. माथासर पर्यंत थोडा त्रास होईल, नंतर पुढे मोकळे. मग बाबा डोंगराकडे कसे बघतात. अरे आहे तसं एकदम डोक्यावरती.
तब्येत असल्यामुळे त्रास होतोय त्यांना, बाकी नाही. बारीक माणूस कसं चढून जातं वर. रस्ता पण बघा ना कसा आहे तुम्ही, दगड गोट्यांचा. चला मी पण चढते आता 1-2 दमात हा डोंगर. ही नर्मदा परिक्रमा करत असताना किंवा ट्रेकिंग करत असताना जर आपण उंच डोंगर चढत असलो, तुम्हाला एक सुंदर अशी ट्रिक सांगते. आपण उंच उंच असा चढतो, दम लागतो, पायाला गोळे येतात. मग काय करायचं, आणि गरमही होतं. मग लगेच असा U-टर्न घ्यायचा आणि उताराच्या दिशेने उभं राहायचं उलटं. म्हणजे जो सगळा पायावर आलेला भार आहे तो मोकळा होतो आणि आपला जो दम आहे लागलेला तो दमही निघून जातो. तर मी आता चालून आले आणि उलटी झाले तर थोडं बरं वाटतंय. परत पुन्हा चालायचं, उलटं उभं राहायचं. कारण हे चढच एवढे खतरनाक आहेत का त्रास होतो. क्रमावशी जे आहेत उंच डोंगर चढून गेल्यानंतर असे उलटे थांबतात, जेणेकरून हवाही लागते आणि पाय जो आहे तो विसावला जातो. तर हा डोंगर आम्ही चढून आलेलो आहोत आणि अजून पुढे पण मोठा चढ आहे. तर थोडस सगळेजण म्हणले बसू, थोडे जण काही पुढे गेलेले आहेत. तर आमच्या इकडे बनत आहे लिंबू सरबत. बॅगेत थोडी साखर आणि लिंबू ठेवलेला आहे सोबत. इकडे रुपाली मैया थांबलेल्या आहेत. कसा आहे चढ? खूप डेंजर असं दिसतं साधं, पण चढताना फार त्रास होतो. आम्ही निघालो, विश्रांती नाही केली. मी पुढे निघाले, बाकीचे थांबले आणि भयंकर असे चढ उतार आहे इथे. त्याच्यामुळे त्याला माथासर नाव पडलेलं आहे. माझ्या तर मांड्या लटलट कापायला लागल्या. काही परिक्रमा असे बसले पुढे येऊन. भोबे पण परिक्रमेत. हा जो चढाव आहे तो सरळ उंच आहे. आताच एक डोंगर चढून आले मी. इतका प्रचंड चढाव आहे की माझे पूर्ण मांडे जे आहेत अशा लटलट लटलट कापायला लागलेला आहे. घसा कोरडा पडलाय. पाणी नाही माझ्याकडे प्यायला. पाठीमागे तिकडे कुठेतरी घर दिसतंय पात्राचं, तिथून मी पाणी घेणार आहे. इतका खतरनाक चढ आहे ना, शब्दात नाही सांगत मी. परत नाही येणार मी नर्मदा परिक्रमेला. ताकदच नाही राहिली आता. पूर्ण इतके हे पायत ना मांड्या आणि हे पोटऱ्या खालच्या पूर्ण जाम झालाय. घसा असा ना असं वाटतं तिखट काहीतरी लागलेलं आहे घशात. एवढा दम लागलेला आहे. परत अजून डोंगर चढायचा. आज दिवसभर चढणे, दम लागला. कपडे पण मळालेली आहेत. थोडा वेळ बसते आणि परत पुढे निघू. 15-20 मिनिटं थोडंसं बसले, आराम केला आणि फक्त मोजून 10 ते 15 पाऊल आम्ही पुढे चाललो. पुढे बघा, दिसलं का उंच डोंगर? परत चढ आहे. मी आता बघितलं 6 किलोमीटर वरती आश्रम आहे, तिथे जायचं आहे आता. क्रमावासी डोंगर चढून आल्यानंतर इथे हे जे काम चालू आहे गव्हर्नमेंटचं, त्यांनी परिक्रमावासियांसाठी पाण्याची एक टाकी ठेवलेली आहे छोटीशी, जेणेकरून परिक्रमावासियांची तहान भागेल यासाठी. थंड पाणी आहे. त्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. अर्थात तुम्हाला समजलंच असेल की एका दुःखानंतर एक सुखाची वाट असते, तशी या चढानंतर उतारही लागलेला आहे. तर आम्ही आता हा उतार उतरणार आहोत.
पण क्षणभरासाठी हे सुख आहे, नंतर परत जर चढ आला तर मग परत तो चढूयात. तोपर्यंत हे सुख आहे, उतरण्याचं ते अनुभवूयात. क्षणभराचं सुख होतं आणि जर आता पुढे बघत असाल तर परत पुन्हा चढ लागलेला आहे. आज सगळे परिक्रमावासी कामातून गेले, सकाळपासून चढ उतार आणि डायरेक्ट सरळ चढ आहे ना हे, त्याच्यामुळे त्रास होतोय. चढ आहे पुढे, चढ बघितलं का? सगळ्यांची रिॲक्शन बघा कशी झाली. चला, आलेल्या संकटाशी सामोरे जायचं. ठेविले अनंत तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पुन्हा लागलेला आहे उतार आणि समोर एक रस्ता दिसतो, डांबरी रस्ता. परिक्रमावासी तिकडे दिसत असतील, चाललेले आहेत. आता आम्हाला हा पूर्ण राऊंड जो आहे तो उतरायचा आहे, मग आम्हाला सरळ रस्ता जो आहे तो लागणार आहे. हा डोंगर चढून आणि उतरून आलेला आहोत. तर हा गावातला आम्हाला सपाटीचा रस्ता जो आहे तो लागलेला आहे आणि गुजरात मधील आदिवासी भागातली घरं आहेत. परत पुन्हा पुढे नजर पडली तर असं वाटतं की पुन्हा डोंगर चढायचं आहे. बाबांची प्रतिक्रिया काय आहे डोंगर चढून आल्यावर? नावासारखा डोंगर येतो. त्रास काय होतो? पाय दुखतात, बाकी काय त्रास? दम लागत असेल, लागतो, छातीत कसर होतं. याच्यात बघितलं ना, प्रत्यक्षात ना करण्यात ना कृतीमध्ये आहे की नाही फरक आहे खूप. बघण्यात आणि चाललं बघण्यात. हा चला, गाई आणि म्हशी निघालेल्या आहेत चारा चारण्यासाठी जंगलामध्ये. तार उतरून आल्यानंतर इथे एक घर आहे आणि समोर सीताफळाचं झाड आहे. त्या झाडाखाली परिक्रमावासी बसलेले आहे. कशी बाबा हवा? एकदम व्यवस्थित, थंडगार, एअर कंडिशन. नर्मदा मायाने दिलेली हवा आहे ती. फॅनची गरजच नाही. ऑटोमॅटिक फॅन सोडला सीताफळाच्या झाडातून, नॅचरल. मग विसावल्यानंतर परिक्रमावासी पाणी घेत आहेत आणि आमचे काही सोबतचे आहेत ते पुढे आहेत, एक 10-5 पावलं. नाही एवढं लवकर नाही. पाणी घेतलं आणि आम्ही पुढे निघालो. परत लागलेला आहे चढ उतार आणि आश्रम राहिलेला आहे 4.5 किलोमीटर पर्यंत. आश्रमात पोहोचणं म्हणजे काय नुसतं खाण्यासाठी जात नाही आम्ही, थोडीशी विश्रांती भेटती, आरामही भेटतो, कपडे धुणं होतात, बसणंही होतं थोडंसं. आम्ही आता माथासर मध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे माथासर गाव आहे आणि माथासर गावातील ही शाळा आहे. 2022 साली आम्ही मोलगीपासून निघालो होतो. तर वडफळीला आम्हाला आश्रमात सांगितलं गेलं कुलकर्णींच्या की आश्रम चालू नाहीये, बंद आहे. आणि बऱ्याच परिक्रमावासींना सांगितलं जातं की आश्रम बंद आहे, गावातले लोक सांगतात पुढे जा. मग परिक्रमावासी काय करतात, नवीन असतात, चालायची सवय नसते, 4 वाजता निघतात. तर 2022 साली आम्ही वडफळीपासून 4:30 वाजता निघलो होतो. काही माहीत नव्हतं, पहिलीच परिक्रमा होती. तर अमावस्येचा दिवस होता. तब्बल मोलगी ते माथासर 49 किलोमीटरचा प्रवास पार करून आम्ही या शाळेत झोपलो होतो. समोरचा हा जो पहाड दिसत आहे
तो पण आम्हाला आता चढायचा आहे आणि परिक्रमावासी इकडे उतरून येत आहेत. नर्मदे हर. शांत वातावरण आहे. समोर इथे JCBने कशाचं तरी काम चालू आहे आणि एक ओढा आहे बारका. परिक्रमावासियांनी एवढेच कपडे धुतलेले आहेत. खाली तारे बघा, व्यवस्थित जायचं. सकाळपासून चालतंय, सकाळपासून नुसती डोंगर आहेत. ही डोंगर पास करून आता वरती चाललेलं आहे. 1 तरी किलोमीटर असा गेलाय का सपाट चाललोय म्हणून. हा, सकाळपासून नुसता डोंगर चढतोय. पायाच्या शिरा सगळ्या आखडल्या आमच्या. हा, बघा ना किती चढ आहेत हे. युट्यूबला बघताना किती आनंद वाटतो. आपण विचारतो ना कशी परिक्रमा, तर बघा अशी परिक्रमा. खतरनाक चढ उतार आहेत. वयस्कर लोकांचं तर कामच नाही शुल्पाने येणं. सरळ गाडीने करणं परिक्रमा. मी एवढी तरुण असून माझ्या पायाला त्रास होतोय बघा. पाय एकदम मुरगळल्यासारखा झालाय. शिरांमध्ये चमक मारतीये. थोडं थोडं चालून असं जागेवर ब्रेक घ्यावा लागतोय. 12:30 वाजलेत, 12:15 झालेले आहेत. आणि काय काय वेळेस काय होतं, आपण जास्त आश्रमात चालून गेलं, लेट गेलं म्हणतात भोजन प्रसादी संपली. भुकेने एकतर व्याकुळ झालेला असतो आपण. आणि असे डोंगर कधी चढून जायचे सांगा बरं. सकाळी 6ला निघलोय आम्ही. इकडे आहे आदिवासी भागातील हे सलूनचं दुकान. एक चेअर आहे, स्प्रे आहे आणि खुर्ची आहे. दुकानातले ओनर नाहीयेत जागेवर. दुपारचे 12:30 पावणे 1 झालेत आता. आणि अजून पहाड आहे. भूक थोडीशी लागलेली आहे. पाय जास्त दुखायला लागला चढ चढून उतार चढून. लागलेली आहे शाळा. लहान मुलं खेळत आहे क्रिकेट. स्कूल में नहीं गए अंदर नहीं गए. हा, त्यांना भाषाच कळत नाही. चला, नर्मदे हर. कसे बघतायत बघा ना माझ्याकडं केविलवाने. नर्मदे हर. अंदर पडने नहीं गए तुम. तर आम्ही थोडस पुढे चालून आल्यानंतर परत एका ठिकाणी बसलो. आणि आताच एक मी बातमी ऐकली की 1-2 दिवसापूर्वी घडलेली आहे, किंवा कालच म्हणाल तरी चालेल, की खप्परमाल जो डोंगर आहे आणि एक डोंगर आहे आणि एक आहे रस्त्याने मार्ग, एक पगदंडी मार्ग आहे. तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितलाच असेल. तर खप्परमालचा डोंगर चढताना एक ज्या व्यक्ती आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर असे जे काही चढ उतार असतील भयानक, माझं तर म्हणणं आहे की वयस्कर माणसाने नर्मदा परिक्रमा करूच नाही. ज्यांचं 60+ वय झालेलं आहे, 60 म्हणण्यापेक्षा 50+ जरी वय असलं तरी करू नये. आणि केलीच तर गाडीने करावी. आणि ज्यांना पायी करण्याची खूपच इच्छा आहे तर त्यांनी 52 गजा मार्गे जावं. तर या शुल्पानी जंगलातून येऊ नये, कारण तरुण जरी व्यक्ती असले तरी इतका प्रचंड त्रास होतो. बातमी कळाली मागच्या आश्रमातून की जे व्यक्ती होते त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि खरं तर खप्परमाल डोंगरातून न जाता रस्त्यानेच एवढीच माझी इच्छा आहे. तर चला निघतोय पुढच्या मार्गाला. दुपारचे पावणे 1 झालेले आहे. आणि सकाळी जसं निघलोय तसं दिवसभर इतके चढ आहेत. माझ्या पाठीमागे दिसत असेल बघा, वरती चढ. परिक्रमावासी एक चढत आहे. इतका पाय भयंकर दुखतोय माझा, मुरगळला अक्षरशः. प्रचंड चढ आहेत. उतारही तेवढंच डेंजर खाली आहे. काय होतंय, प्रेशर टाकतो आपण पायांवरती, त्याच्यामुळे हे सगळ्या हड्ड्या आहेत ना, शिरा सगळ्या आखडून गेलेल्या आहेत. आणि काय वेळेस काय होतं, मगाशीही म्हटलं की असे चढ उतार असतात
आणि आश्रमाचा नियम आहे 12 ते 1 पर्यंत जायचं आणि आता 1 सव्वा 1 झालेले आहेत. जर आम्ही 1:30 पावणे 2ला पोचलो, आश्रमाले काय म्हणतात भोजन प्रसादी संपले. अशा वेळी इतका त्रास होतो ना मनाला. एकतर पोटात भूक लागलेली असते, राहायचं काय नाही, उपाशी राहू शकतो, पण शरीराला खाणं गरजेचं आहे. आणि त्यातले त्यात आपण दुसरीकडे घेऊन काय खाल्लं असतं. पण हा जो भाग आहे की इथं काही घेता येत नाही, काही करता येत नाही, उपलब्धीच नाही आहे ना कुठं काही. आदिवासी भाग आहे, इथे पाणी लांब लांब 2-2, 3-3 किलोमीटर वरती भेटत नाही आणि खाणं पिणं तर लांबच. हे बघा परिक्रमाशी डोंगर चढतायत. नर्मदे हर. परिक्रमावासी जे आहे ते डोंगराच्या पायथ्याने येत आहेत या उंच टेकडीवरती. डोंगराच्या पायथ्याला जी हिरवी मॅट दिसत असेल तिथे आहे आश्रम. जरी ते डोळ्यांना जवळ दिसत असलं तरी ते 1 किलोमीटर अंतरावरती आहे. हा सगळा उतार उतरून जायचा आहे. इथून 350 मीटर वरती आश्रम आहे आणि जो उतार आहे तो आम्ही उतरून आलेलो आहोत. उंच डोंगर आहे, खाली झाडी आहेत, इथे समोर एक घर आहे. मधून रस्त्यातून परिक्रमावासी चाललेले आहेत. पुढे गेलं की चढालाच आश्रम आहे, दयानंद आश्रम. तिथे बघू दुपारची भोजन प्रसादी भेटली तर खाऊ, नाहीतर थोडा वेळ आराम करू. पुढे माकडांचा आवाज येतोय वाटतं. आश्रमाची आम्ही सकाळपासून आतुरतेने वाट बघत होतो. तब्बल 17 किलोमीटर आम्ही, तुम्ही बघितलंच असेल आता, की नुसते चढ आणि उतार 5% आणि चढ जे आहे ते 95% होते. तर माझ्या पाठीमागे बघत असाल हे आश्रम आलेला आहे. तिथे जाते मी आणि माझा पाय एवढा चमकायला लागलाय. आधी पायाशी कोणाकडून तरी मालिश करून घेते. भोजन प्रसादी नाही भेटले तरी चालेल, पण थोडा वेळ मात्र शरीराला या विश्रांतीची गरज आहे. थोडी विश्रांती करते तिथे. आनंद आश्रम आहे, या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि इकडे पिण्याचं पाणी वापरण्यासाठी आहे, वापरण्याचं पाणी, पिण्याचं पाणी आहे. इकडे अन्नक्षेत्र आहे. परिक्रमा कशी पडले. Your destination is on the left. आश्रमात आलो ना, आश्रमात आल्यानंतर पाठीमागच्या वर्षी जर या ठिकाणचा व्हिडिओ बघितला असेल कोणी, तर इथेच बसून आम्ही उपासाच्या दिवशी उकडलेला बटाटा खाल्ला होता. आणि आताच्या भोजन प्रसादीमध्ये आहे वरण भात. तर मी पण आनंद घेते, तुम्ही पण या. प्रसादी केली, भात खाल्ला, वरण भात खाल्ला आणि पुढे निघालो. तर 8 किलोमीटरवरती आश्रम आहे. माझा पाय प्रचंड दुखतोय, पायाची नस जी आहे ती आखडलेली आहे आणि ओली कपडे होते बघा. रुपाली मैयाने आणि मी पाठीमागे वाळायला टाकलेली आहे आणि निघतोय पुढे झरवानी संत गजानन महाराजांचा आश्रम. बाकीच्या आमच्या मैया आहेत ते मागून येत आहे. त्यांना म्हटलं मी हळूहळू चालते, मला पाय खूप दुखतोय. ते आम्हाला लागलेली आहे ही खिंड आणि समोर दिसत असेल डोंगर. आता सगळे 8 किलोमीटरचा हा सगळा उतारच आहे. माझा लक्ष्मण बाबांनी थोडा पाय चोळलाय ना, थोडं कुठं तरी 5-10% बरं वाटते. पायावर ना असा उताराचा भार येतो ना, त्याच्यामुळे कदाचित शिर दुखत असेल ते. हा बघा कसलं घनदाट जंगल आहे समोर. आणि गोरा कॉलनी पासून जे जंगल सफारीसाठी लोक येतात गाड्यांमध्ये, ते इकडे आतमध्ये येतात टुरिस्ट, जंगल बघण्यासाठी, जंगलातील वन्य प्राणी बघण्यासाठी. समोरून हा खूप खोल उतार दिसत आहे आणि काही परिक्रमा असे आहे तर मधून गेलेले आहेत शॉर्टकटने.
भयान झाडी. वन्यजीव जीव असते नाही आहे ना, वन्य प्राणी. वाघ आहे तिथं. हे बघा या मैया अशा करतात, अर्धवट जातात कुठून पण, मग पायाला लागतं. काय गरज आहे, थोडा फेरा वाटला असता तर पाय मुरगळतो. मग नंतर उतार उतरून आलो आणि परत आलाय चढ. समोरचा जो डोंगर आहे तो सगळा चढून जायचा आहे, नंतर उतारच उतार आहे. डोंगर चढून आल्यानंतर सगळे परिक्रमावासी जे आहे ते बसलेले आहे. सगळ्यांचा घाम घाम झालेला आहे. बाबा तर धापाच टाकत आलेत. तर आम्ही या ठिकाणी बसलो होतो थोडा वेळ आणि पुढे निघालो. तितक्यात नाशिक जिल्ह्यातील खेडगावचे जे बाबाजी आहेत ते हे 4 बाबाजी आम्हाला भेटलेले आहेत. ते माझे व्हिडिओ बघत असतात. कसं आहे शुल्पानी जंगल? आजचे चढ उतार कसे होते? आणि हे खप्परमाल अवघड आहे ना. चला आजच्या दिवस जंगल आहे, उद्यापासून मग सगळा सरळ रस्ता. हा नर्मदे. थोडस बसून पुढे निघालो. तितक्यात हा एकदम स्ट्रेट असणारा चढ लागलेला आहे. 1-2 चढ सोडले की सगळे उतारच आहे आता आश्रमापर्यंत. त्याने आम्हाला एक छोटा हसतमुख विठ्ठल भेटलेले आहेत. नावही सांगत नाही, काहीच बोलत नाही, फक्त नर्मदे हरच बोलतात. नाम क्या रे? बघ ना, तो पैसे बी नाही मागत. पोर पैशासाठी पळत येतात. हसतमुख चेहरा आहे. घाडी घाडी डोळे जायचे. बघा ना कसं असते. असा आपला महाराष्ट्र आहे, कोणत्याही रूपात देव बघणारा. आल्यानंतर हा घाट उतरून आम्ही विश्रांतीसाठी बसलेलो आहोत आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते पण क्षणभर विश्रांती घेत आहे. आता वाजलेले आहेत 3:30 पावणे 4 आणि आश्रम जे आहे ते 1.5 किलोमीटर अंतरावरती राहिलेलं आहे. दाजी पाणी पित आहेत, बाकीचे मागून चालत येत आहेत. पाणी गालास नाही किटलीनच पितात. इकडे आहे खाली नदी, हा आहे डोंगर.